आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा, विनायक पांडेला. मी रेकॉर्डवर सांगतोय ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची, अशोक हरनळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसांनी. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची. तुम्ही अशा प्रकारे विधानं करता मातोश्रीच्या बाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोणात मला माहित नाही, त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही. हे साहित्य संमेलन भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयावर कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारे माणसं आहोत. पण तुम्ही नीलम गोऱ्हेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला, त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं? सभापती आहे, मग काय झालं? तुमच्यावर हक्कभंगही येऊ शकतो. 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोऱ्हे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे, मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, सीबीआय झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे. हे केलेलं आहे की उषा तांबे यांनी 50 लाख होय दिलेत. काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला. म्हटले, बोले, लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, तुम्ही 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावा असा आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा.